वार्तांकन रोखठोक बातमी। महसूल सप्ताहाच्या अनुषंगानं सोलापूर पुरवठा विभागाच्या वतीनं समाजातील वंचित घटकांपर्यंत शिधापत्रिकांचा लाभ पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधवा, परित्यक्त आणि अनाथ महिलांना शिधापत्रिकांचं वितरण करण्यात आले। अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित शिधापत्रिका वितरण कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे यांची उपस्थिती होती। यावेळी एकूण 19 लाभार्थी महिलांना शिधापत्रिकाचं वाटप करण्यात आले। अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की समाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे। पुरवठा विभागानं या उपक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलं असून अशा उपक्रमामुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो। त्यांनी उपस्थितांना पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन अधिक वंचित लाभार्थ्यांची शिफारस करण्याचं आवाहनही केले। पुरवठा अधिकारी सरडे यांनी सांगितले की अप्पर जिल्हाधिकारी यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी आहे। या उपक्रमात नितीन कांबळे यांचं मोलाचं सहकार्य लाभले असून त्यांनी गोरगरीब महिलांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला। जननायक विचार मंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांनीही हा संवेदनशील उपक्रम राबवून विधवा, परित्यक्त महिलांना मुख्य प्रवाहात आणले। त्यामुळे असं उपक्रम नियमितपणे होऊन वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलंय। समाजातल्या म्हणजे जो घटक आपला वंचित घटक आहे आणि त्यांना त्यांच्यापर्यंत हे लाभ पोहोचवायला पाहिजे त्याचा एक प्रयत्न, एक नवीन स्टेप त्यांनी पुढे घेतली। तर ते मी निश्चित हे सांगू इच्छिते की आता म्हणजे आता जेवढं काम झालेलं आहे तुम्ही सुद्धा आणि कुठल्या पातळीवर आपल्याला जे काम करायचं होतं त्याचे किती राहिले, कोणाला आपण सर्वजण या ठिकाणी आलो। एक शासनाचा हा उपक्रम अविरत चालू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।